आणि राहुल सोलापूरकर यांच्या विधानानं नव्या वादाची शक्यता निर्माण झाली आहे। आग्र्याहून सुटकेच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी लाच दिली असा दावा सोलापूरकरांनी केलाय। एका YouTube चॅनलला त्यांनी एक मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये हे विधान केलं। अमोल मिटकरी, जितेंद्र आव्हाड यांनी सोलापूरकरांचा खरपूस समाचार घेतलाय। महाराजांबाबत केलेलं वादग्रस्त विधान हे विकृत मानसिकतेतून इतिहासाची केलेली मोडतोड आहे। शिवप्रेमी म्हणून आम्ही हे कधीही खपवून घेणार नाही असा इशारा या राजकीय नेत्यांनी दिलाय। सत्ताधारी आणि विरोधक दोनही बाजूच्या नेत्यांनी राहुल सोलापूरकरांचा तिखट शब्दात समाचार घेतलाय। ही विकृत मनोवृत्ती ठेचून काढा असं सुनील तटकरेंनी म्हटलंय, तर दुसरीकडे इतिहास बदलणारे तुम्ही आम्ही कोण? छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच्या पराक्रमावर आणि शिताफीवर आग्र्यातून बाहेर पडले असं भुजबळांनी म्हटलं। राहुल सोलापूरकर हा व्यक्ती चित्रपटामध्ये जसा हैवान आहे तसा वैयक्तिक जीवनात किती हैवान असू शकतो याचं ज्वलंत उदाहरण काल त्यांनी छत्रपती शिवरायांच्या इतिहासाबद्दल जे काही चुकीचं भाष्य केलं त्यातून जाणवतो। अगदी रियाज सत्कार, सरदेसाईंपासून ग.ह. खरेंपासून जयसिंगराव पवार साहेबांपर्यंत अनेक इतिहास संशोधकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याच्या इतिहासावर भाष्य केलेलं आहे, संशोधन केलेलं आहे। शिवाजी महाराजांचा इतिहास हा गमतीने नाही तर गांभीर्याने घेण्याची गरज असताना अशा प्रकारे शिवरायांनी लाच देऊन आग्र्यातून स्वतःची सुटका करून घेतली। त्यावेळेस काही पेटारे बिटारे नव्हते, हिरकणी नावाचा बुरुजच अस्तित्वात नाही। अशी अकलेचे तारे तोडण्याची हिंमत सोलापूरकर नावाच्या एका विकृताची झाली कशी? आणि ही जी काय विकृत मनोवृत्ती जी आहे, स्वतः कोण किती पात्रतेचे काय तो भाग वेगळा आहे, त्याबद्दल काय मी बोलणार नाही। छत्रपती शिवरायांच्या बद्दल अशा पैचं जे काय वक्तव्य केलेलं आहे ते सांगतो की अत्यंत निंदनीय आहे। अशा विकृत मनोवृत्ती म्हणतोय मी, व्यक्ती नाही म्हणत, मी मनोवृत्ती म्हणतोय, ठेचून काढणं आवश्यक आहे। छत्रपती शिवरायांच्या बद्दल असं बोलणं महाराष्ट्र काय संबंध देशातला शिवप्रेमी नागरिक कदापि सहन करणार। छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याच्या तुरुंगातून मोठ्या सफाईनं सुटले त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार, आणि त्यांचे जे वेगवेगळे प्लान्स त्यांनी संपूर्ण स्वराज्य निर्माण करताना वेगवेगळ्या प्लान करून त्यांनी ते बरोबर स्वराज्य निर्माण केलेलं, त्याचाच तो भाग आहे, त्यांच्या हुशारीचा भाग आहे, त्याच्या रणनीतीचा भाग आहे की तिथून ते बरोबर आग्र्याहून सुटले। आणि जर तुम्ही म्हणता तसे जर ते सुटले असते काय तर ते काय आणि संभाजी महाराज काय दोघे आपल्या घोड्यावरून जे आरामात आले असते। इतिहास आहे आणि आता इतिहास तुम्ही आम्ही बदलणारे कोण?